नमस्कार मराठी रसिक श्रोते हो, ग्रामीण कथांची मेजवानी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कथा एक गाव लय भानगडी. लेखक व अभिवाचक शरद जगधने. आमचं गाव तसं एवढं बी काय मोठं नाही, तरी बी इथं रोज काय ना काहीतरी भानगडी होतच असते. त्या लय करून बाया बापड्यांच्या संदर्भातल्याच लय भानगडी असायच्या. कोण उसाच्या मळ्यात भानगडी करताना घावायचं, तर कोण दुकानात, कोण कुठं तर कोण कुठं. अशाच काय काय गमजा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्या परास 10 वर्षांनं थोर असलेला दिलप्या इकडं तिकडं नोकरीसाठी सारखा फिरत होता. तो 10 बुकं बी शिकला होता. घरी म्हातारी आईबा राहत होती. कमवता ह्यो गडी एकटाच होता. दिलप्याला कुठल्या ना कुठल्या तरी नोकरधंद्याची लई गरज होती. कुणीतरी दिलप्याला सांगितलं की गावातल्या दूध डेअरीच्या चेअरमनला भेट म्हणून. लावल कुठंतरी पंचायत समितीत कामाधंद्याला. चेअरमनची लई वाईट असते गावाखेड्याला. म्हणून दिलप्यानं पण एक नोकरीचा अर्ज भरून दूध डेअरीचा चेअरमन आबा काळेंना दिला. आबानं बी त्याला लवकरच कुठंतरी कामाला चिकटवतो म्हणून आश्वासन दिलं. चेअरमनला अर्ज देऊन महिना झाला, 2 महिने झालं. असं करता करता पार वरीस संपून गेलं. पर आबानं काय दिलप्याला कामाला लावलंच नाही. असाच एक दिवशी दिलप्या आबाला भेटायला म्हणून आबाच्या शेताकडे चालला होता. आणि नेमका समोर उसाच्या फडाच्या बांधावर आबा उभा असलेला दिलप्याला दिसला. आबा इथं उसाच्या बांधावर उभा का राहिलाय म्हणून विचार करत करत दिलप्या आबाकडे चालला होता. एवढ्यात एक बाई इकडे तिकडे बघत आबाकडे येत असलेली दिलप्याला दिसली. आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तवर ती बाय आणि आबा उसाच्या फडात घुसताना दिलप्यानं बघितलं. दिलप्यानं तिथंच त्यांची वाट बघत बाहेर थांबावं का नाही, पर हे बेनं बी गेले की त्यांच्या मागणं हळूहळू उसात. नुकतंच कुठं आबा आणि ती बाई एकमेकांना चिकटून बसून कुचू बोलत होते. एवढ्यात पुढं दिलप्या उभा असलेला बघून आबा लय घाबरला राव. पण लगेच स्वतःला सावरून दिलप्याला म्हणला, दिलप्या, उद्या जा तालुक्याला, पंचायत समितीत तुला कारकूनची नोकरी लागली म्हणून समज. मग हे ऐकून दिलप्या कशाला थांबतोय उसाच्या फडात. दुसऱ्या दिवशी दिलप्याच्या हातात नोकरी लागल्याचा पक्का कागद होता. दुसरी बी एक भानगड ऐका आता. आमच्या गावात तुकावाण्याचं एकच किराण्याचं दुकान होतं. अख्ख्या गावात एकच किराणा दुकान असल्यानं तुकावाण्याचं दुकान 1 नंबरचं चालायचं. सकाळ सांज त्या दुकानात लय गर्दी व्हायची. मात्र दुपारच्या वक्ताला 1-2 तास तरी त्या दुकानाकडे कोण कुत्रं बी फिरकायचं नाही. तेव्हा तुकावानी तासभर दुकानातल्या त्या बारक्या खोलीतच आराम करायचा. तुकावाण्याने एक नोकरगडी दुकानात आपल्या मत्तीला ठेवला होता. त्या नोकरगड्यानं तुकावाण्याकडनं आपल्या बहिणीच्या लग्नासाठी 10,000 रुपये येजाने घेतलं होतं. आणि त्या येजाच्या पैशातच तो नोकरगडी दुकानात राबत होता. पर 1-2 वर्ष त्या दुकानात काम करून देखील ते पैसे काय फिटलं नव्हतं. विचारलं तर तुकावानी म्हणायचा, अजून याचच फिटलं नाही तर मुदलाच काय घेऊन बसलायसा मर्दा. समद पैसे फिटले की तू इथनं काम सोड, तवर गप गुमान काम करत राहा. तुकावानी नोकराला तंबीत म्हणायचा. असाच एकदा दुपारच्या वेळेला तो नोकरगडी दुकान सांभाळत बसला होता. आणि इतक्यात एक बाई चोर पावलानं दुकानातल्या ज्या खोलीत तुकावानी आराम करायचा की नाही त्या खोलीत घुसली. तुकावानी बी आतच होता. त्या नोकरगड्यानं ते समज बघितलं बी होतं, पर तो काय बोलला नाही. कारण तुकावाण्यानं आपल्या नोकरगड्याला अगोदरच सांगितलं होतं की हे बघ रे, कुणी माझं नाव विचारता आलं तर मी दुकानात नाही म्हणून सांगायचं, आणि कुणी न विचारता सरळ माझ्या खोलीत आलं तर त्याला कुठं चाललायस म्हणून विचारायचं नाही. नोकरानं मान हलवली.
ही घरात गेलेली बाई कोणतरी असल म्हणून त्यानं बी काय पांजपांजी केलीच नाही. मातूर ती बाई खोलीत जाताच तुका वाण्यानं ज्या चपळाईनं आतली कडी लावली तवाच ह्या बेनाने बी ओळखलं की काहीतरी गॅटमॅट आहे. पर काय करायचं आपणाला म्हणून ह्यो नोकरगडी बी गप्पच राहिला. मगाच्या त्या बाईला तुका वाण्याच्या त्या आतल्या खोलीत जाऊन 5च मिनिटं होत्या ती तवर गरा घ्यायला म्हणजे रवा घ्यायला हो तुका वाण्याची बायको दुकानात येऊ का नको. दुकानात येताच ती त्या नोकराला म्हणली, काय रे किशा, मालक कुठं आहे ते. आणि बाहेर अचानक आपल्या बायकोचा आवाज ऐकून आत तुका वाणी 3 तड उडालाच. किशाला बी लवकर काय कळच ना. तो चाचरतच म्हणला, मग मालक होय, बाहेर गेले ती. अरे पण मालकाच्या चपल्या इथंच आहे ते हुंबऱ्याच्या बाहेर. मालकीन त्या चपल्याकडे बघत म्हणली. तेव्हा केशाची नजर तुका वाण्याच्या चपल्यांकडे गेली. आता मात्र काय उत्तर देव ते त्याला कळना. आत श्वास कोंडून तुकावानी बाहेरचं सगळं ऐकत होता. आणि बायली चपल्या कशा बाहेर विसरल्या असं मनात म्हणत तुकावानी स्वतःला शिव्या देत होता. जर अचानक बायको दार उघडून आत आली तर ह्या नुसत्या विचारानंच तुकावानी अजून लटलट कापायला लागला. अव मालकीनबाई, किशा आपल्या तोंडावर उसनं हसू आणून पुढे म्हणला, त्या चपल्याचा एक पणा तुटला नव, म्हणून मालकाने ती चप्पलच नेली नाही. मला त्या कर्माचा अंबाराकडे जाऊन तुटलेला पणा लावून आणायला सांगितलंय त्यांनी. बरं मालक आले की म्हणाव घरी या लवकर, घरी पाहुणं आले ती. त्या पाहुण्यासाठीच घरा न्यायला मी दुकानात आलती म्हणून मालकाला सांग म्हणत तुकावाण्याची बायको पावशेर घरा घेऊन माघारी फिरली. बायको माघारी गेल्याची जाणवताच तुकावाण्याने एक सुटकेचा निश्वास टाकून तो पाठदिशी बाहेर आला. ती आतली बाई बी घाबरून बाहेर पळून गेली. बाहेर येताच तो अगदी हात जोडून आपल्या नोकराला म्हणला, गड्या, आज तुझ्यामुळेच मी वाचलो. माझ्यावर आलेला बाका प्रसंग तो अक्षी बरोबर निभावून नेलाच. आणि आजपासनं जे तुझ्यावर माझं 10,000चं ऋण होतं ते फिटलं म्हणून समज. त्याच परमानं ह्या दुकानातली तुझी नोकरी बी पक्की. हे दुकान आता तूच सांभाळायचं. तुका वाण्याच्या बोलण्यावर किशा काय बोलणार. आंधळा एक डोळा मागत होता, इथं किशाला तर 2-2 डोळे मिळालं होतं. आमच्या गावातली अशीच अजून एक भानगड आहे का, ते ऐकून तर तुम्हाला बी लय मजा येईल बघा. नाना येळभर म्हणजे आमच्या गावातली एकमेव बडी हस्ती. 20 एकर बागाय जमीन. गणेश डाळिंबीच्या 4 एकरातल्या बागा, 10 दुभत्या म्हशी, असा चौकुंड गड्याकडे पैसा यायचा. नानाची एक सुरकी नावाची पदूर आलेली पोरगी बी होती. तिचं आणि त्या मागच्या आळीतल्या परटाच्या महिषाचं लपड होतं. महिषा स्वभावाने 1 नंबर पोरग होतं. महिषासारखं दुसरं पोरग गावात नव्हतंच कोण. मनमिळावू, विचारवंत, मेहनती असं ते महिषा होतं. गावात महिषाची एक पेटाची गिरण बी होती. रातंध्या राबून गडी 4 पैसे कमवायचा. महिषानं औंधा घरी बी चांगलं शिमटात बांधलं होतं. म्हातारे आई बा आणि ह्यो अशी 3घच घरात राहत होती. नाना येळगराच्या सुरकीचं आणि महिषाचं प्रेम प्रकरण होतं. पण पळून जाऊन लगीन करून कशाला आपल्या आईबाची आणि नानाची इज्जत घालवायची असा शाना विचार करून थाटामाटात मागणी घालूनच सुरकीला बायको म्हणून घरी आणायची असं ठरवून एक दिवशी आपल्या आईबाला घेऊन महिषा सुरकेला मागणी घालायला नानाच्या घरी गेला. पण नानानं महिषाला काय दारात उभंच केलं नाही. महिषा, लेका, तुझ्यासारख्या भिकाऱ्याला म्या माझी पोरगी देऊ होय? अरे माझी पोर तुला देण्यापरीस म्या हिरी ढकलून देईन, जा पळीत ना म्हणत नानानं महिषाचा आणि त्याच्या आईबाचा अपमान करून दारातनं झाकलून दिलं. महिषा मज गयावया करत नानाला म्हणला, नाना, तुमच्या पोरीला म्या फुलावानी सांभाळीन. आमच्या दोघांचा एकमेकावर लय जीव आहे. नाना,
आमच्या पुढच्या भविष्यासाठी म्या 4 पैसे सुद्धा बँकेत टाकले ती. नानाव, तुमच्या पुरीला म्या काय बी पडू देणार नाही. पण नाना येळगरनं महिषाचं काय दिक्कल ऐकून घेतलं नाही. त्यानं दम देऊन महिषाला आणि त्याच्या आईबाला घरातनं बाहेर काढलं. महिषा लय दुःखी झाला. आमच्या गावात सगळ्यात सज्जन पोरग म्हणजे महिषा बिगर दुसरं कोणी बी नाही. तर असंच काय 4 दिवस अजून निघून गेलं. एक दिवशी महिषा रातच्याला गिरण बंद करून गावातनं आपल्या घराकडे येत होता. तेवढ्यात त्याला एका गल्लीतनं नाना येळगर कुसमी काकेच्या घरात शिरताना दिसला. नाना घरात घुसताच कुसमी काकेनं बी पाठदिशी दार बंद करून घेतलं. कुसमी काकेचा नवरा कुठं 2 दिवसासाठी बाहेर गेलता. नानाला कुसमी काकेच्या घरात जाऊन 2च मिनिटं झाली नाही ती तवर कुसमी काकेचा नवरा बाहेर उभा राहून कुसमे, ये कुसमे, कडी काढ म्हणून दाराची कडी वाजवायला लागला. आणि इकडं कुसमी काकेच्या नवऱ्याचा आवाज ऐकून नानाचं धोतार पार वल्ल झालं. मग काय घ्या की, त्या बारक्या घरात लपायसाठी नानाची पार पळापळ सुरू झाली. लपायला जागा बी घावना आणि कुसमी काकीचा नवरा बाहेरनं सारखा कडी वाजवत होता. घाईघाईत नानाचं धोतार बी फिटलं. गडबडीत त्याला धोतार काय बांधाय बी येईना. मग काय धोतार तिथंच टाकून नाना लपला की राव बाजरीच्या पोत्यात भोंगळाच. कुसमी काकेच्या नवऱ्याला बघून नानाच्या छातीचा भाता जोरात वर खाली होत होता. काय बी न करताच नानाला 200 किलोमीटर पडल्यासारखी धाप लागली होती. नाना बाजरीच्या पोत्यात लपल्यावर कुसमी काकीनं ते मगाचं नानाचं सुटलेलं धोतार नाना लपलेल्या बाजरीच्या पोत्यावर टाकून वरनं अजून 4-5 वाकळा त्या पोत्यावर टाकल्या. आधीच घाबरून पार घामाघूम झालेला नाना वरच्या वाकळांच्या वज्जानं पार घुसमटून गेला. नवरा घरात येताच कुसमी काकी नवऱ्याला म्हणले, आव, उद्या येणार होता नव तुम्ही, आणि आज असं एकाकी कसं आलायसा? होय होय, उद्याच येणार होतो, पर तुझ्या भावाला बैलानं मारले म्हण, लय लागले त्याला. तुझ्या बाचा सांगावा आलता म्हणून म्या तुला न्यायला आलोया. चल चल लवकर, गणप्याची बैलगाडी तिकडच निघाली तुझ्या माहेरला. घराला कुलूप लाव, उरक लवकर. कुसमी काकेचा नवरा लागणारी काय कापड चोपड पिशवीत भरत म्हणला. भावाच्या काळजीनं कुसमी काकी बी विसरली की बाजरीच्या पोत्यात नाना लपलाय ते. आणि थोड्या वेळातच घराला कुलूप लावून कुसमी काकी आणि तिचा नवरा बैलगाडीत बसून भावाला बघायला निघून गेली. मग नाना हळूच बाजरीच्या पोत्यातनं बाहेर आला. कसं बसं अंधारातच त्यानं धोतार नेसून तो बाहेरचा कानुसा घेण्यासाठी दाराजवळ आला. इकडं लांब न लपून महिषा हे सगळं बघत होता. आता तो बी घाबरला. आपला होणारा सासरा घरात अडकलाय हे बघून तो लय काळजीत पडला. तातडीनं कुसमी काकीच्या घराजवळ आला. घराला भलं मोठं कुलूप बघून तो अजूनच घाबरला. दात फटकात महिषा कुलूप ओढून निघते का ते बघत होता. आणि अचानक ते खाडकून ऐकून घरात लपलेला नाना बाहेर कोण खाडकूड करते म्हणून अजून घाबरला. त्याला वाटलं बाहेर चोरच आले ती जणू. महिषानं 4-5 वेळा कुलुपाला ओढून बघितलं, पर ते काय निघलंच नाही. म्हणून त्यानं तिथलाच एक मोठा लाट दगड उचलला आणि हाणला कुलपावर. पहिल्या परस आता बाहेर दारावर लईच हाणामार चाललेले ऐकून आत नाना मात्र पुन्हा पार वल्लागार झाला होता आणि घाबरून तो पुन्हा बाजरीच्या पोत्यात जाऊन लपला. इकडं महिषानं दगडाच्या एका रपुट्यातच दारावरचं कुलूप तोडून दार ढकललं. नाना पोत्यात श्वास रोखून बाहेरचा अंदाज घेत होता. आता आपली काय धडगत नाही म्हणून तो लईच घाबरला. उगच आपण बाईच्या नादाला लागलो असं त्याला राहून राहून वाटायला लागलं. आपली लय चूक झाली म्हणून तो पोत्यातनं देवाला सारखा हात जोडत होता. एवढ्यात दारातनच महिषानं हळूच आवाज दिला, नाना. नानानं महिषाचा आवाज ओळखला आणि ताडदिशी पोत्याच्या बाहेर येऊन महिषाला म्हणला, महिषा, लागा बरं झालं तो आलाच ते. चल चल लवकर इथनं. आणि महिषा, म्हणजे जावाई बापू, लग्नाची समधी तयारी करा.
उंद्याच म्या सुरकीचान तुमचं लगीन लावून देतो म्हणत नाना अंधारातनं पळतच आपल्या घरी गेला. पुढं नानानं सबूत दिल्याप्रमाणे सुरकीचान महिषाचं लगीन बी अक्षी थाटामाटात पार पडलं. नानाच्या त्या भानगडीमुळं महिषाचं नशीब मातूर चमकलं होतं. तर श्रोते हो, अशा आमच्या गावातल्या लई काय काय भानगडी आहेत त्या. पर आता मी इथंच थांबतो. पुन्हा कधीतरी त्या भानगडी घेऊन आपल्या शेवला हजर होईनच की. पर बाबांनो, बाईचा नाद समद्यात बाद असतो या हे मातूर सगळ्यांनी ध्यानात ठेवा. राम राम.